नमस्कार, मी डॉक्टर भूषण संजय भरगट, कॅन्सर सर्जन पुणे. या व्हिडिओत आपण बघणार आहोत कॅन्सर कसं ओळखायचं किंवा कॅन्सरवर काही टेस्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत का. तर येस आहेत, बऱ्याच आहेत आणि त्या आपण एक एक करून बघूया. सिटी स्कॅन ऐकलंच असेल, MRI हे पण ऐकलं असेल, पण काय या कॅन्सरच्या टेस्ट आहेत? या दोन्ही टेस्टमध्ये कॅन्सर डिटेक्ट होऊ शकतो का? तर ह्याचं उत्तर पूर्णपणे हो नाहीये आणि नाही पण नाहीये. पेट सिटी स्कॅन नावाचा एक प्रकार आता मार्केटमध्ये आहे. त्या स्कॅनमध्ये आपल्या पूर्ण बॉडीमध्ये केसांपासून ते नखापर्यंत मध्ये कुठेही कॅन्सरची शक्यता असेल तर ती आपल्याला ओळखता येईल. मग सिटी स्कॅन आणि MRIचा काय उपयोग? तर ह्यांचा उपयोग ऑपरेशन करणाऱ्यांना म्हणजे आमच्यासारख्या कॅन्सर सर्जन्सना होतो पेट स्कॅन केल्यानंतर. ह्या टेस्ट आपल्याला ऑपरेशन दरम्यान असणाऱ्या अडचणी किंवा आजूबाजूचे काही अवयव इन्व्हॉल्व आहेत का त्यांचा आपल्याला डायग्नोसिस करता येतं. म्हणून या तिन्ही टेस्ट सिटी स्कॅन, MRI आणि पेट स्कॅन ह्या रेडिओलॉजिकल टेस्ट आपल्याला कॅन्सरच्या डिटेक्शनसाठी लागतात. या व्यतिरिक्त बायोप्सी बद्दल तुम्ही ऐकलंच असेल किंवा सॅम्पल काढणे किंवा तुकडा काढणे. तर बरेच लोक याबद्दल घाबरतात किंवा यांना काहीतरी मिसकन्सेप्शन किंवा आपण ज्याला मिथ म्हणतो किंवा आपण ज्याला गैरसमज म्हणतो हे असतं की बायोप्सी केल्यानंतर कॅन्सर एकदम फुल स्पीडने वाढतो किंवा पसरतो. तर हे चुकीचं आहे. आजकाल जी बायोप्सी आपण करतो ती कोर कट किंवा ट्रू कट बायोप्सी असते. बाहेरून पहिले एक कव्हरिंग जातं आणि त्या आतून आपण एक बायोप्सी सॅम्पल घेतो. म्हणून कॅन्सर स्प्रेड व्हायचे चान्सेस लेस दॅन 0.1% होते. म्हणून बायोप्सीने कॅन्सर स्प्रेड होत नाही. तर बायोप्सीमुळे इन्स्टेड आपल्याला 100% शुअरली कळते ही जी बायोप्सी सॅम्पल आहे ते कॅन्सर आहे किंवा नाही. तिसरं म्हणजे ट्युमर मार्कर्स. ट्युमर मार्कर म्हणजे रक्तात फिरणारे जे द्रव्य असतात, एखाद्या कॅन्सरवरून रक्तात स्प्रेड झालेले द्रव्य असतात ते आपण लॅबमध्ये टेस्ट करून बघू शकतो की कितपत हा कॅन्सर ब्लडमध्ये स्प्रेड होतो. तर याच्यात काय काय असतं? CA-125 हे अंडाशयाच्या कॅन्सरसाठी, CEA हे आतड्यांच्या कॅन्सरसाठी, CA-99 हे स्वादुपिंडाच्या कॅन्सरसाठी, PSA हे प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठी, असे अन्य प्रकारचे ट्युमर मार्कर अजूनही मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. हे करून आपल्याला हे बघू शकतो की हा कॅन्सर ब्लडमध्ये किती स्प्रेड झालाय किंवा ट्रीटमेंटने परत एकदा हे चेक करून आपण बघू शकतो की ह्या ट्रीटमेंटचा फायदा झालाय का, हे मार्कर कमी झालेत का. तर ही ट्युमर मार्कर्स आपल्याला कॅन्सर डिटेक्शनमध्ये मदत करतात. लास्ट बट नॉट लिस्ट मॅमोग्राफी आणि पॅप स्मिअर हे खूप सोपे आणि अर्ली डिटेक्शनसाठी उपयोगाचे आहेत. प्रत्येक मनी येणे जिचं वय 35 किंवा 40च्या वर आहे त्यांनी दरवर्षी मॅमोग्राफी जरी केली तरी आपल्याला कॅन्सर लवकर ओळखता येऊ शकतो. तसंच पॅप स्मिअर नावाची टेस्ट जर प्रत्येक महिन्याने लग्नानंतर दर 3 वर्षात एकदा जरी केली तर गर्भपिशूच्या मुखाचे कॅन्सर आपल्याला ओळखता येऊ शकतात. आणि सेल्फ एक्झामिनेशन म्हणजे स्वतःला स्वतः एकदा तपासून घ्यायचं. महिन्याला प्रत्येक महिन्याच्या 12व्या दिवशी जर आपण स्वतःला टेस्ट केला आणि ब्रेस्टमध्ये जर हात फिरवला तर खूप गाठी लवकर ओळखता येतात. तसंच तोंडात जर अल्सर असेल तर तो अल्सर कितपत मोठा आहे, किती दिवसांपासून आहे, भरतोय की नाही भरत आहे, जवळपास कुठला टोकदार दात आहे का, हे जर आपण स्वतः चेक केलं तरी आपल्याला कॅन्सर लवकर ओळखता येऊ शकतो. तर हे होते अनेक टेस्ट आणि मेथड्स टू डिटेक्ट अर्ली कॅन्सर कसा ओळखावा, लवकर कसं ओळखावं. याबद्दल जर आणखी माहिती हवी असेल तर रांका हॉस्पिटल या वेबसाईटवरती आपले अनेक व्हिडिओज आहेत, तुम्ही बघू शकता. आणि मी ह्या हॉस्पिटलला ह्या अशा अनेक शस्त्रक्रिया करतो. धन्यवाद.